रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. भाग 9. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोक मिमं प्राप्य भजस्व माम्. तर मग पुण्यशील ब्राह्मण, भक्त, राजर्षी मलाच शरण येऊन परमगती प्राप्त करतात. तू अनित्य व सुखरहित असलेल्या या मनुष्यलोकात जन्मला आहेस, म्हणून निस्वार्थ भावाने माझे भजन कर. मग वर्णान माझी छत्रचामर, स्वर्गजयांचे अग्रहार, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. जे पृथ्वीतळीचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थांसी दैव उदयले जे. जेथ अखंड वसी जे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयांची दिठीची या उत्संगी मंगल वाढे. जयांची आस्थेचे निवोले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले. जयांचे नि गाबोले, अग्निसी आयुष्य जहाले, म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिधले याचिता प्रीती. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती. चरणरजा अजूनी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. जयांचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्रांचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. मग जे ब्राह्मण सर्व वर्णांमध्ये छत्रचामराप्रमाणे सर्वांच्या वर असणारे आहेत, ज्यांना स्वर्ग हा इनाम दिलेला गाव आहे, मंत्रविद्येचे जे माहेर आहेत, जे या पृथ्वीवरील जणू देवच आहेत, जे तपांचे मूर्तिमंत अवतार आहेत, ज्यांच्या योगाने सर्व तीर्थक्षेत्रांचे दैवत जणू उदयाला आले आहे, जेथे अखंड यज्ञयागाचे सदैव वास्तव्य असते, जे वेदांचे जणू काही वज्रकवच आहे, ज्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर कल्याणाची वृद्धी होत असते, ज्यांच्या परमश्रद्धेच्या ओलाव्याने वेद शास्त्र पुराणात सांगितलेले कर्म विस्तार पावत असते, ज्यांच्या संकल्पाने सत्य हे समाजामध्ये जिवंत असते, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून सागराने आपले जल यांच्या प्रेमासाठी दिले. मी लक्ष्मीला दूर सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभमणी काढून हातात घेतला, आणि मग ज्यांच्या पायधुळीकरिता छातीचा खळगा पुढे केला, षड्गुण संपन्न अशा माझ्या भाग्यरूपी सागराचे रक्षण करण्याकरिता अर्जुना, अजूनही ज्यांच्या पावलांची खूण मी आपल्या हृदयावर वागवित आहे. अर्जुना, ज्यांचा क्रोध म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचे वस्तिस्थान आहे, आणि ज्यांच्या कृपाप्रसादाने रिद्धिसिद्धी सहजपणे प्राप्त होतात, असे पवित्र आणि पूज्य जे ब्राह्मण, जे माझ्या ठिकाणी भक्तिज्ञानाने तत्पर आहेत, ते माझ्याशी ऐक्य पावतात. यात सिद्ध ते काय करायचे आहे? पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तिही निर्जीवी ही देवांची निडळे वैसणी केली. मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसे नि धरावे, अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साच. जेथ निमविल ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. तेथ निमविता आणि सगळा, परिमळे चंदनाहून आगळा, तो चंदनू केवी अवलिळा सर्वांगीन पैसे. कारथ्योदके जियचिये कासे, लागलिया समुद्र जाळी अनायासे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. म्हणून राजर्षी का ब्राह्मणू, जया गती मती मीची शरण्यू,
तया त्रिशुद्धी मीची निर्वाणू स्थिती ही मीची. या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चित होवावे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढण. रोगे दाटला आणि उदासपण ओख देसी. जेथ चहूकडे जळत वणवा तेथुनी न निघिजे केवी पांडवा. तेवी लोका येऊनी सोपद्रवा केवी न भजिजे माते. अगा माते न भजावया लागी कवण बळ पा आपुलिया आंगी. काही घरी की भोगी निश्चिंती केली ना तरी विद्या की वयसा. यया प्राणियांसी हा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कवणू. चंदनाच्या झाडावरून वाहणाऱ्या वाऱ्याने स्पर्श केलेली जी जवळची लिंबाची झाडे असतात तीही निर्जीव असून सुद्धा देवाच्या मस्तकावर जाण्यासाठी स्थान मिळवतात. तर प्रत्यक्ष चंदनच देवाच्या कपाळावर तिलकाच्या रूपाने बसणार नाही हे कोणत्या कारणाने मनात आणावे. अथवा तो चंदन देवाच्या कपाळावर जाऊन बसतो हे अनेक प्रकारांनी सिद्ध केले तरच ही गोष्ट खरी ठरणार आहे काय. हालाहल विषाच्या त्रासापासून देहाला शांत करील अशा आशेने जेथे शिवशंकरांनी आपल्या मस्तकावर अर्ध्याच चंद्राचा भार अखंडपणे वाहिलेला आहे तर मग सर्वांगाला शांत करणारा व पूर्णचंद्राहून सुगंधाने अधिक असा जो चंदन तो सर्वांगावर सहजच का धारण केला जाणार नाही. रस्त्यावरचे पाणी जिच्यात मिसळल्यामुळे सागरात सहजच जाऊन मिळते त्या गंगेला समुद्रावाचून दुसरी काही गती आहे काय. राजर्षी म्हणजे तत्त्वज्ञानी क्षत्रिय असो वा ब्राह्मण असोत ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच एक आश्रयस्थान आहे त्यांची मृत्यूनंतरची परमगती मीच आहे आणि जिवंतपणाच्या काळातही त्यांचे अस्तित्वही मीच आहे. जसे 100 ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या नावेत बसून नदी तरून जाण्यासाठी कसे बरे निष्काळजी राहावे. चारी बाजूंनी बाणांचा वर्षाव होत असताना आपण उघड्या अंगाने कवच न घालता कसे बरे असावे. अंगावर दगड पडत असताना मध्ये ढाल का बरे घालू नये. शरीर रोगाने ग्रस्त झाले असता औषध घेण्याविषयी का बरे निष्काळजी राहावे. अर्जुना, वनात चारी बाजूने वणवा पेटल्यानंतर त्यातून बाहेर का बरे पडू नये. तसेच दुःखाने भरलेल्या मृत्यूलोकात जन्म घेऊन मला का बरे भजू नये. अरे, मला न भजण्याविषयी मानवाच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे. त्यांच्या घरी उपभोगाच्या अनेक वस्तू असल्यामुळे ते निष्काळजी झाले आहेत काय. अथवा मला अंतःकरणापासून न भजता विद्या तारुण्य यापासून सुखाचा लाभ होईल असा प्राण्यांचा भरवसा आहे. तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची या निकिया लागले. आणि येथ देह तव असे पडिले काळाची तोंडी. बाप दुःखाचे केणे सुटले जेथ मरणाचे भरे लोटले. तिये मृत्यूलोकीचे शेवटिले येणे जाहले हाट वेळे. आता सुखेसी जीविता कैची ग्राही की किजेल पंडुसुता. काय राखोंडी फुकिता दीपू लागे. अगा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेईजे पिळुनी. तया नाम अमृत ठेवुनी जैसे अमर होणे. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. का शीस खांडुनी आपुले पायींच्या खती बांधिले. तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आघवे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाची श्रवणी. कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. जे लोकींचा चंद्रू क्षयरोगी जेथ उदयो होय असता लागी. दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. जेथ मंगळाची या अंकुरी सेवेची अमंगळाची पडे पारी. मृत्यू उदराची या परिवरी गर्भू गिवसी. जे नाही तया ते चिंतवी तव तेची नेईजे गंधर्वी.
गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. अगा किवसिता आघविया वाटी परतले पाऊलची नाही किरीटी. सैंघ निमाली याची या गोठी ते पुराणे जेथींची. खरी परिस्थिती अशी आहे की जेवढ्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या देहाच्या सुखाकरिता निर्माण केल्या आहेत. परंतु मानवाचा देह तर मृत्यूलोकात काळाच्या तोंडात पडला आहे. अरे बापरे, या बाजारात दुःखरूपी मालाची गाठोडी मोकळी सोडली आहेत व तो माल मरणाच्या मापाने मोजला जात आहे. अशा या मृत्यूलोकाच्या शेवटच्या बाजाराच्या वेळी 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मिळणारा मनुष्यदेह प्राप्त झाला आहे. हे अर्जुना, अशा वेळी जीवाला सुख शांती प्राप्त होईल अशी कोणती खरेदी करता येईल? विस्तव विझून गेल्यावर राख फुंकली तर दिवा लागतो काय? अर्जुना, विषाचे कंद वाटून त्याचा जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवावे. तर अशा रसाच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा धरावी त्याप्रमाणे विषयांपासून मिळणारे जे सुख आहे ते केवळ अतिशय दुःख आहे. परंतु काय करावे? लोक अज्ञानी आहेत, त्यामुळे विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे काही चालत नाही. ज्याप्रमाणे आपले डोके तोडावे व पायाला झालेल्या जखमेवर बांधावे त्याप्रमाणे मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चालले आहेत. म्हणून अशा प्रकारच्या मृत्यूलोकात कोणाला सुखाची नुसती गोष्ट तरी आपल्या कानांनी ऐकता येईल का? निखाऱ्यांच्या अंथरुणावर सुखाने झोप घेता येईल का? ज्या मृत्यूलोकात चंद्राला देखील क्षय लागतो, ज्या ठिकाणी सूर्याचा उदय देखील मावळण्यासाठीच होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा अंगरखा घालून जगाला फसवीत असते आणि छळत असते, ज्या ठिकाणी मंगलरूप अंकुराबरोबर त्यावर अमंगल रूप गोष्टीची कीड पडत असते, जेथे मृत्यू हा पोटातील गर्भाला देखील शोधत येत असतो, हा मृत्यूलोक असा आहे की जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करावयास लावतो आणि अशी काळजी करत असतानाच मृत्यू अकस्मात येतो व कोणत्या गावाला घेऊन जातो याचा शोध देखील लागत नाही. अरे अर्जुना, अनेक वाटांनी शोध घेतला तर मृत्यूच्या खाईत गेलेल्यांचे एक पाऊलही परत फिरलेले दिसत नाही. मृत्यू पावलेल्या लोकांच्या विविध वाटा हीच त्या मृत्यूलोकातील पुराणे आहेत. जेथीची अनित्यतेची थोरी करी तया ब्रह्म याचे आयुष्य वेरी. कैसे नाही होणे अवधारी निपटूनिया. ऐसी लोकींची जिये नांदणूक तेथ जन्मले आथी जे लोक. तयांचे निश्चितीचे कौतुक दिसत असे. पै दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा. जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती उवाई पडिला सापे. जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणती. जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरोनी जाय. तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणोनी. जव जव बाळ बाळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे. आयुष्य निमाले आंतुलिये कडे ते ग्लानीची नाही. जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचेची ऐसे. की वाढती करीती उल्हासे उभवीती गुडिया. अगा मर हा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती. परी असती जात न गणिती गहीसपण. दरदूर सापे गिळी जतू आहे उभा की तो मासिया वेटाळी जिभा. तैसे पाणीये कवना लोभा वाढविती तृष्णा. अहा कटा हे ओखटे ये मृत्यूलोकींचे उफराटे. येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. या मृत्यूलोकातील नाशवंताचा प्रभाव एवढा विस्तारित आहे की तो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत पसरलेला आहे.
विश्वातील एक पदार्थ देखील शिल्लक राहत नाही. सर्वाचा नाश होतो हा चमत्कार लक्षात घे. अशा तऱ्हेची ज्या मृत्यूलोकातील वागणूक आहे त्या अशाश्वत मृत्यूलोकात ज्यांनी जन्म घेतला त्यांच्या निष्काळजीपणाचे मोठे आश्चर्य वाटते. हे लोक परलोकी होणाऱ्या अलौकिक प्राप्तीकरिता एक कवडी देखील खर्च करीत नाहीत आणि सर्व प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करतात. जो विविध प्रकारच्या विषयभोगांच्या विलासात रममाण झालेला असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात आणि जो अनेक प्रकारच्या अभिलाषांनी दडपला आहे त्याला शहाणा माणूस असे म्हटले जाते. ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे आणि ज्याचे शारीरिक आणि बौद्धिक बळ जागच्या जागी जिरून गेले आहे आपण त्याला वडील म्हणून नमस्कार करतो. लहान मूल जसे जसे मोठे होऊ लागते तसे तसे आई वडील कौतुकाने आणि मजेने नाचतात. परंतु मुलाचे आयुष्य हळूहळू कमी होत चाललेले आहे याची त्यांना खंतही नसते. वास्तविक पाहता ते मूल प्रत्येक दिवशी मृत्यूच्या अधीन होऊ लागते. परंतु असे असूनही आई वडील त्यांचा वाढदिवस साजरा करतात आणि उत्साहाच्या गुढ्या उभारतात. अरे एखाद्या मुलास तू मर असे कोणी म्हटले तर त्याचे आईवडील हे अशुभ बोलणे सहन करीत नाहीत. परंतु स्वाभाविकपणे ते मूल मृत्यू पावले तर ते रडत बसतात. परंतु असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्या अज्ञानी लोकांना कळत नाही. सर्प बेडकाला उभा गिळत असतो परंतु अशा परिस्थितीत देखील तो बेडूक उडणाऱ्या माशीला जिभेने घेरीत असतो. अशा तऱ्हेने मृत्यूलोकातील माणसे कोणत्या लोभाने इच्छा वाढवितात कोण जाणे. अरे रे हे किती वाईट आहे. मृत्यूलोकातील सर्वच काही उलटे आहे. अर्जुना तू जरी येथे दैवयोगाने मृत्यूलोकात जन्माला आला आहेस तरी सर्व संग परित्याग करून या संसारबंधनातून बाहेर ये आणि भक्तिमार्गावरून वाटचाल कर. त्या निस्वार्थ भक्तीने तू माझ्या अविनाशी परमधामाला प्राप्त होशील. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. माझ्या ठिकाणी मन स्थिर कर, माझा भक्त हो, माझ्या उद्देशाने यज्ञपूजादी कर्मे करणारा हो, सर्वत्र मला नमस्कार कर. याप्रमाणे मला शरण येणारा तू आपले अंतःकरण माझ्या ठिकाणी स्थिर करून मलाच प्राप्त होशील. तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझेनी अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निशेख मध्याजी चोख याची नाव. ऐसा मिया आथिला होसी तेथ माझियाची स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे तुझपासी बोलीज तसे अगाघविया चोरिया आपुले. जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावोनी सुख संचरले होऊनी ठासी. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्प द्रुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. अहो एकीजत असे की अवधारा तवय्या बोला निवांत म्हातारा. जैसा म्हैसा नुठी कापुरा तैसा उगाची असे. तेथ संजये माथा तुकिला अहो अमृताचा पाऊस वर्षला. की हा येथ असतूची गेला सेजिया गावा तरी दातारू हा आमुचा. म्हणून हे बोलता मैळेल वाचा काही की जे ययाचा स्वभावोची ऐसा. परी बाप भाग्य माझे जे वृत्तांतू सांगावयाचे निव्याजे. कैसा रक्षिलो मनुराजे श्री व्यासदेवे. तू आपले मन माझ्याशी एकरूप करून माझ्या भजनाविषयी अंतःकरणात प्रेम धारण कर आणि सर्व ठिकाणी मीच आहे हे जाणून मला एकाला नमस्कार कर. माझ्या अखंड अनुसंधानाने ज्याच्या मनातील सर्व संकल्प विकल्प नाहीसे होतात
त्यालाच माझे सर्वश्रेष्ठ भजन करणारा म्हणावे. याप्रमाणे माझ्या योगाने तू ज्यावेळी संपन्न होशील त्यावेळी तू माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुला सांगत आहे. अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे धन ते सर्व तुला प्राप्त झाले आहे. त्यामुळे तू शाश्वत परमसुखी होऊन राहशील. भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्मस्वरूप श्रीकृष्ण ते असे वचन बोलले. असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. अहो महाराज, ऐकता का? भगवान श्रीकृष्ण काय बोलत आहेत त्याकडे लक्ष द्या, असे संजय म्हणाला. त्यावेळी वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्यातील पुरात असलेला रेडा हालत नाही त्याप्रमाणे स्वस्थ बसला होता. त्यावेळी संजय मान डोलावून म्हणाला, आज श्रीकृष्णरूपी मेघातून अमृताचा वर्षाव झाला, परंतु हा धृतराष्ट्र येथे असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. तरी पण हा आम्हाला अन्नपाणी देणारा मालक आहे म्हणून अधिक बोलताना माझी वाणी विटाळेल, परंतु याचा स्वभावच असा आहे. परंतु मी धन्य आहे. खरोखर माझे भाग्य थोर आहे, कारण कुरुक्षेत्राचा वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिराज व्यासदेवांनी भवसागरापासून माझे रक्षण केले. हे तुले हे वाड सायासे, जव बोलत असे दृढ मानसे, तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विके केले. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीची तेथ, आपाद कंचुकीत रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आंतुलिया सुखोर्मीचे निबळे. बाहेरी कापे, पै आघवाची रोममुळी, आली स्वेद कणिका निर्मळी. लेईला मोतियांची कडियाळी, आवडे तैसा. ऐसा महासुखाचेनी अतिरसे, जेथ आटणी हो जीवदशे. तेथ निरोपिले व्यासे, ते नदीच हो. आणिक श्रीकृष्णाचे बोलणे, घो करी आले श्रवणे. की देह स्मृतीचा तेणे वापसा केला, तेव्हा नेत्रींचे जळ विसर्जी. सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवीची अवधारा म्हणे होजी. धृतराष्ट्रा ते आता कृष्ण वाक्य बीजा निवाडू, आणि संजय सात्विकाचा बिवडू. म्हणून श्रोतया होईल सुरवाडू, प्रमेय पिकाचा. अहो अळूमाळ अवधान देयावे, ए तुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्रिया दैवे, गातली माळ म्हणून विभूतीचा ठावो. अर्जुना दाविल सिद्धांचा रावो, तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. एवढा मनाचा दृढ निश्चय करून बोलत असता संजयास असा सात्विक भाव निर्माण झाला की तो त्याला आवरता येईना. श्रीकृष्ण अर्जुनाच्या सुखसंवादात संजयचे चित्त रममाण झाल्यामुळे ते स्थिर झाले. वाणी जागच्या जागी स्तब्ध झाली आणि पायांपासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्याप्रमाणे सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. डोळे अर्धवर उघडे राहिले आणि त्यातून आनंदाश्रूंचा वर्षाव होऊ लागला. अंतःकरणात सुखाच्या लाटा निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे बाह्य शरीर कापत राहिले. शरीरातील सर्व रोमांचाच्या तळाशी निर्माण झालेले घामाचे थेंब आले. त्यामुळे जणू काही मोत्यांचा अंगरखा घातला आहे असा तो दिसत होता. अशा प्रकारच्या महासुखामुळे जेव्हा जीवदशेची आटणी होऊ लागते तेव्हा महर्षी व्यासांनी युद्धाचे वर्णन करण्यासाठी केलेली आज्ञा ती आटणी करू देईना. तेवढ्यात श्रीकृष्ण अर्जुनाचा सुखसंवाद धोधो करीत संजयाच्या कानी पडला. त्यामुळे तो पुन्हा देहबुद्धीवर आला. मग ताबडतोब त्याने ऐक्यातील आनंदाश्रू पुसले, शरीरावर आलेला घाम पुसला आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज इकडे लक्ष द्या. आता श्रीकृष्ण वचनरूप बीजास
संजयाच्या सात्विकतेचा बिवट मिळाल्यामुळे श्रोत्यांना विविध प्रकारच्या सिद्धांतरूपी पिकाचा सुकाळ होईल. अहो, मन एकाग्र करत थोडे जरी लक्ष दिले तरी आनंदरूप राशीवर वसाल. कारण श्रवणेंद्रियाला दैवाने माळ घातली आहे. म्हणून भगवंताच्या विभूतीची जी स्थळे आहेत ती सर्व सिद्धांताचे राजे श्रीकृष्ण अर्जुनाला दाखवतील, असे सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर म्हणाले. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां राजविद्या राजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न झाला.